रिबीन खाली वाढा जरा. आमदार महेश शिंदे साहेबांचा जय हो. नाही चल शालियो चाचा की तुम्ही या इकडे पहिले चाल झालं मग ती मागत असते ती बरं का माग नाही आम्हाला माहिती बघा इकडे समोर उमर भैया की का माग माग उमर टिका मारतो टिका पण मारतो नामदार महिदा शिंदे साहेबांचा नामदार महिदा शिंदे साहेबांचा हलगीवाल्यांना विनंती आहे की या ठिकाणी वाजवायचं थांबायचंय. बाहेर उभे असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. या ठिकाणी लोकप्रिय आमदार नामदार महेंद्रदादा शिंदे साहेब आणि या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे. माननीय साहेब, मी आपले मनापासून आभार मानते. मागील 25 वर्षाच्या काळात आम्हा महिलांना विचार करणारा, आमच्या हक्काचा, सुखदुःखाचा आणि सुरक्षतेचा विचार करणारे नेतृत्वच नव्हते. कोविड योद्धा अशी अनेक बिरुदावले ज्यांना आपल्या सारख्या मतदारसंघातील सामान्य जनतेनं दिली. ते व्यक्तिमत्व नामदार महेशदादा शिंदे साहेब.
तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष आबा जाधव, कोरेगावचे माजी उपनगराध्यक्ष आमचे मित्र जयवंत आप्पा, तसेच पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय रमेश उबाळे, कोरेगाव तालुका शिवसेनेचे अध्यक्ष संजयजी काटकर, गेली 2010 पासून आमच्या लासुर्णे गावानं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात संघर्ष केलेलाच आहे. आणि हा राजकीय संघर्ष चालू असताना 2019 मध्ये आपण निवडणुकीसाठी उभे राहणार. 2015 पासून आपण तयारी करून 2019 ला इलेक्शनला उभे राहणार. ह्या पूर्ण तयारीनिशी असताना आमचं लासुर्णे गावाचा पहिला नामदार महेंद्रदादा शिंदे साहेबांचा, नामदार महेंद्रदादा शिंदे साहेबांचा, महाराज साहेबांच्याकडून नुकताच 100 KV DP देण्यात आलेला आहे. त्यांच्याही वतीने या ठिकाणी साहेबांचा सन्मान अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. तेपुडी गावच्या ग्रामस्थांनाही विनंती आहे, 100 KVचा लासुर्णे विविध विकास कारणी सोसायटीच्या वतीनेही या ठिकाणी साहेबांचा सन्मान करण्यात येत आहे. चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी साहेबांचा सन्मान करायचा आहे. याच मंचावरून आपण बोलला होता आणि आपण जे बोलला तसे वागला आणि नुसतं काहीतरी आमिष दाखवणं आणि पोपटपंची करणं आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणं, हा जो फरक आहे, हा फरक कोरेगाव विधानसभा मतदारसंघ बघत आहे. या ठिकाणी साहेब आम्ही आपले ऋणी आहोत. माझ्या मागासवर्गीय बांधवांचं बौद्ध विहार गेले 20 ते 25 वर्ष प्रश्न प्रलंबित होता. आपण आज या विहाराचं खऱ्या अर्थानं पाहणी सुद्धा केली, आम्हाला निधी सुद्धा दिला. कॉन्क्रीटचे रस्ते पूर्वी आम्ही साहेब गटराच्या पाण्यात म्हणजे तुडवत जायचो माती. आज कॉन्क्रीटचे ट्रिमेटचे रस्ते आमच्या बौद्ध बांधवांसाठी आपण दिले, बंदिस्त गटारं दिली. या ठिकाणी सांगण्यासारखं खूप आहे, पण 2018 साली साहेबांनी सांगितलं होतं की साहेब आमच्या गावाला मटणं नको, पार्ट्या नको, काय नको, लासुर्णे गाव हे फक्त भुकेल आहे विकासाचं. या गावचा विकास हरवलेला आहे, आपण तो विकास करावा. आणि आज याच मंचावरती मला सांगताना माझं मूड भरून आलंय की साहेबांना त्या दिवशी दिलेला शब्द आज साहेबांनी पूर्ण केला. या गावालाच नव्हे तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातले कित्येक गाव आहेत, वाडा वस्ती आहेत, जिथं लोकांना चालता येत नव्हतं, अशा ठिकाणी सुद्धा कॉन्क्रीटचे रस्ते, गटार झालेले आहेत. या ठिकाणी मी या मंचावरून एवढंच सांगतो, माझ्या कॉन्ट्रॅक्टर बांधवांना हात जोडून विनंती आहे, माझा भाऊ कष्ट करून मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवून उपाशी तापाशी राहून विकास निधी आणतोय. आपण काम प्रामाणिकपणे चांगली करा. आपल्यामुळे जर माझ्या भावाचं नाव कुठं बदनाम झालं तर गाठ माझ्याशी आहे. कुणीतरी उठतंय सुटतंय आणि चिक्कल बेक करतंय, अरे टक्केवारी घेतायत, गाड्यांनी रस्ते करतायत. रस्ता करायला का आमदार जाणार आहे करे? रस्ते त्याने आपल्यासाठी आणले, स्वतः राबतोय. तुम्ही जर बारकाईने या भावाकडे माझ्या बघितलं, डोळ्याच्या खाली पूर्ण काळ झाले. कशाने झालंय? 2 तासाची झोप, 2 तासाची झोप. एवढा वेड्यासारखं काम करणारा मतदारसंघासारखा एकही आमदार मला दाखवा अख्ख्या महाराष्ट्रात 2 तास फक्त झोपतो आणि बाकीचा वेळ फक्त आपल्या जनतेसाठी राबतो. कोणी नाही. येतात, बसतील, मोठमोठे आश्वासनं देतील, लगेच करतो, 5 मिनिटात करतो, तुला लगेच कामाला लावतो. अरे हा माझा भाऊ 6000 युवकांना रोजगार देणार आहे,
आज रोजगार कुठं आहे? या मतदारसंघात रोजगार देण्याची सुद्धा आश्वासनं दिली, पण खऱ्या अर्थानं हे स्वप्न सुद्धा आदरणीय आमदार महेशदादा शिंदे पूर्ण करणार आहेत। या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की ज्यावेळेस साहेबांसोबत आम्ही फिरत होतो तर साहेब मी त्यावेळेस सुद्धा आपल्यासोबत मागासवर्गीय समाज माझ्या मोठ्या प्रमाणात होता आणि आजही इथून पुढे माझा मागासवर्गीय समाज आपल्या पाठीशी उभा राहणार आहे। या ठिकाणी मला प्रशांत भाई आपण बोलण्याची संधी दिली, पण तुम्हाला एक अनुभव सांगतो, मान सन्मान देणारा नेता पाहिजे। आज माझी बहीण, साहेबांची बहीण, आमची मोठी बहीण डॉक्टर अमृताई बर्गे दोघांना राखी बांधतात। मी मागासवर्गीय समाजाचा, बौद्ध समाजाचा युवक आणि आज गेले जेव्हापासून दादांचे माझे संबंध आहेत तेव्हापासून ताई आम्हा दोघांना राखी बांधते। यावेळेस ताईला ओवाळणी दिली नाही, ताईला म्हटलं माझ्या भावाला मी आमदार करीन, हीच ओवाळणी माझ्याकडून तुला असेल। आणि जसे माझे भाऊ आहेत तशा माझ्या बहिणी सुद्धा बसलेल्या आहेत या ठिकाणी। आणि आज दादा एवढ्या राख्या तुम्हाला बांधल्यात, अख्ख्या मतदारसंघात हात बघा केवढा आलाय, अख्ख्या मतदारसंघातलं वज या बहिणींचं दादा तुमच्याकडे आहे। हे राखी म्हणजे धागा नाही, माझ्या बहिणीच्या कुठल्याही अडचणीला, आरोग्याचा विषय असो, मुलींचा नोकरीचा विषय असो, कुठलाही विषय असो, दादा तुमची जबाबदारी वाढली आणि मला माहिती आहे बहिणीला तुम्ही रिकाम्या हाताने पाठवणार नाही, कारण आपली ही संस्कृती नाही। दादांचे आई वडील शिक्षक आहेत आणि त्या विविध विकास कामे, भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे तालुकाध्यक्ष संतोषाबा जाधव, हनुमंतदादा जगदाळे, जयवंतप्पा पवार, नवनाथदादा केंद्रे, रमेशजी उबाळे, संजयजी काटकर, पोपटराव जगदाळे, सुधीर जगदाळे, निलेशजी यादव, शरद कदम, युवा नेते युवराज कदम, सरपंच महादेवजी घोरपडे, जॉन मामा घोरपडे, शेखर कदम, नितीन काटकर, बाळासाहेब रावडे, संदीपजी केंद्रे, आमचा युवा सरपंच संदीप साळुंके, राजेंद्र मतकर, मच्छिंद्र जाधव, महेश घाडगे, दयानंद झरे, संतोष केंद्रे, किरण गोडसे, महेश आबा निकम, देवदत्त निकम, डॉक्टर संजय निकम, डॉक्टर प्रमोद घोरपडे, महेश क्षीरसागर। लासोडे गावामध्ये आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो ते माझे मार्गदर्शक किसनभाऊ सावंत, नानाभाऊ माने, प्रशांतजी संकपाळ, वर्षाजी घाडगे, प्रदीप शिंदे, पोपट सावंत, चंद्रकांत माने, बाळासाहेब मच्छिंद्र, रमेश धनाजी सावंत, कपिलजी चव्हाण, सचिन सावंत, हरी सावंत, ज्यांनी एवढं चांगलं भाषण केलं तो आमचा युवा नेता राहुल सावंत, त्यांनी आता मध्ये आमच्या बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला ते आमचे सहकारी मित्र राजेंद्रजी घाडगे। या गावचे आमचे दुसरे मार्गदर्शक अब्दुलभाई शेख, अशोक माने, सोमनाथ सावंत, नजीरभाई शेख, तुषार सावंत, बशीर शेख, राजाराम मचिंद्र, हनुमंत बोर्डे, बबन शिकरे, बबन शिर्के, प्रताप शिंदे, रमजानभाई शेख, आप्पा सावंत, प्रकाश पांडुरे, रवींद्र घाडगे, पोपट माने, घनश्याम जाधव, संजय घाडगे। या गावच्या संपूर्ण विकासामध्ये सदैव तत्पर असणारी माझी संपूर्ण ग्रामपंचायतीची बॉडी, त्याच्यामध्ये आमचे सरपंच, अत्यंत कार्यक्षम सरपंच संतोष चव्हाण, उपसरपंच आमचा युवा संपत चव्हाण, दादासो घाडगे, मंगलजी बर्गे, रवींद्र उबाळे, पल्लवी माने, कविता दळवी, शीतल गुरव, रोशनजी शेख, राजेंद्रजी घाडगे। या कार्यक्रमासाठी विविध भागातून आलेले सर्वच नेते, बंधू आणि भगिनी, आमचा युवा नेता प्रशांतने सांगितलं, लासुर्ड्याच्या विकासाला आम्ही प्रथम प्राधान्य देतो। ही लासुर्ड्याची संपूर्ण पार्टी, मला अभिमान आहे या पार्टीचा,
ही संपूर्ण पार्टी सुसंस्कृत आणि समाजकारणामध्ये रस घेणारी ही पार्टी आहे. या पार्टीला कधीच हिंसा आवडत नाही. ही पार्टी कुणाला त्रास देत नाही, कुणाबद्दल वाईट बोलत नाही. प्रामाणिकपणे 24 तास समाजामध्ये काम करणारी ही पार्टी. या ठिकाणी कुमटेचे पोपटराव जगलाय आले. परवा त्यांनी सांगितलं, आज समाजामध्ये आम्ही काम करतो. मला एवढा मोठा आनंद झाला. मी ज्या वेळेला इथल्या आतल्या रस्त्यानं मंदिराकडे गेलो, पूर्वीचं लासूर्ण आणि आत्ताचं लासूर्ण त्यातला फरक तुम्हाला दिसला असेल. खाली गेलो, तिथला फरक जाणवला. भाऊ फक्त गावाचाच विकास केला नाही, तर रमेश दादानं सांगितल्या पद्धतीनं आमचे ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी बौद्ध विहाराची मागणी सगळ्यांनी मिळून आम्हाला केली होती. दादा आम्ही 100% करू असं आश्वासन दिलं. 33 लाख रुपयाचा निधी बौद्ध विहाराला दिला. मला वाटतं इतिहासात पहिल्यांदाच एवढा प्रचंड निधी आमच्या बौद्ध बांधवांना आम्ही दिलेला आहे. शाजी खाण्याला 35 लाखाचा निधी दिला. सगळ्या समाजांना बरोबर घेऊन काम करणारी आमची संघटना पार्टी आहे. कुणीतरी उठवलं, पहिल्या मजल्याचं काम तुमच्या आमदारांनी केलंय आणि दुसऱ्याचं नारळ बाबांनी केलं. अरे काय बोलतात तुम्ही? ते नॅरेटिव्ह अफवा पसरवायचे. खोटं बोल पण रेटून बोल. आपला संबंध आहे का? या गावाशी तुमचा संबंध काय? मतदार यादीमध्ये नाव टाकलं मी संबंध होतोय, तर मरडे गावामध्ये वाई तालुक्यातलं नाव आहे 5-6, मग त्याच्या नावानं प्रॉपर्टी करून द्यायची होय तेव्हा? त्यांचं आपलं आपला काय संबंध आहे? परंतु तुम्ही या गावात आला, राहिला, तुमचं गेस्ट हाऊस या ठिकाणी बांधलं, कारण तुम्हाला आमचं शासकीय विश्रामधाम सुद्धा बांधायला जमलं नाही प्रदीप दादा. त्यामुळे तुम्हाला गारगार हवेत राहायची वार्षिक सवय असल्यामुळे इथं बी गारगार हवेत नदीच्या कडेला राहायचं होतं म्हणून तुम्ही येऊन इथं राहिला. तुमचा संबंध कुठे होतो? लासूर नाही. तुम्ही लासूरच्या एकाच गोष्टीत लक्ष घातलं, काय पतसंस्था. बघा नजर कुठं आहे? दुसरा उद्योगच नाही. चुकून येता जाता लक्ष गेलं नाही, एवढे रस्ते खराब झाले. जलसंपदा मंत्री आहे, अरे या गावाला बारमाही बागायत केलं पाहिजे, या गावाला ताकद दिली पाहिजे. मी अभिमानाने सांगतो, एवढा प्रचंड दुष्काळ होता, एवढ्या प्रचंड दुष्काळ सुद्धा हे लासूर गाव चौ बाजूनं पाण्यानं भेटलं होतं. त्रिपुटी मधली विहीर सुद्धा पाण्यानं आम्ही भरून दिली होती, पण कुणाला दुष्काळ जाणून दिला नव्हता. या गावामध्ये प्रचंड कामं आज या ठिकाणी सुरू आहे. आमचा तो आतला रस्ता तो ट्रिबिस कॉन्क्रीटचा होईल. एकदा हा राऊंड झाला की पलीकडच्या बाजूला जायचे. संपूर्ण गाव अंडरग्राऊंड गटर आणि ट्रिबिस कॉन्क्रीटच्या आपल्याला काम इथं पूर्ण करायचे. ज्या पद्धतीनं कोरेगाव तयार झालं त्याच पद्धतीनं या मतदारसंघातलं प्रत्येक गाव करण्याचा शब्द मी आज तुम्हाला या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी देतो.
रमेश दादा म्हणले टीका करतायत, त्यांना दुसरा उद्योगच काय? या गावात आल्यानंतर लोकांना सांगणार काय? महिलांना सांगणार काय? मी तुम्हाला काय मदत केली म्हणून सांगणार, मी तुमच्यासाठी काय केलं म्हणून सांगणार, तरुणांना काय सांगणार? काहीही सांगू शकत नाही. मग मुद्दाम सांगायचं इकडचा रस्ता केलाय, तुमच्याकडचा केला नाही, नॅरेटिव्ह पसरायचं, भांडणं लावायची आणि राज्य करायचं. अरे ब्रिटिशांनी हेच केलं. आमच्या संस्कृतीचं, भारतीय संस्कृतीचं एक वीक पॉइंट आहे बघा. काही गोष्टी आपल्या चुकतात आणि आपण धडाच घेत नाही. ब्रिटिश पण असेच आले, या भारतात राहिले, त्यांना इथला विकास करायचा नव्हता. त्यांना इथली रत्न घेऊन जायची होती, इथले पैसे घेऊन जायचे होते, इथली कपाशी घेऊन जायची होती, इथली सगळी समृद्ध संस्कृती लुटायची होती, सगळी संपत्ती लुटायची होती, सोनं लुटायचं होतं, सगळ्यांना लुटायचं होतं. निजामाचा तो अख्खा जवाहरचा खाना त्यांनी लुटला. सगळी समृद्ध संस्कृतीतली संपत्ती लुटायचं काम ब्रिटिशांनी केलं. आले होते व्यापारासाठी आणि जाताना 2 तुकडे करून गेले. माझी विनंती आहे, तेच उदाहरण डोळ्यापुढे ठेवा. ज्या माणसाचा या मतदारसंघाशी संबंध नाही, तो येतो काय, राहतो काय, डांबर खातोय, मंदारातलं सिमेंट खातोय, गुराचं गोट खातोय, काही ठेवलं नाही. आणि आता एक कलमी कार्यक्रम, भावाभावात भांडणं लावायची, गावागावात भांडणं लावायची, आणि कालपासून नवीन उद्योग चालू झालाय. प्रत्येक गावातल्या 10 माणसांना मागल तेवढे पैसे देणार. तुम्ही आम्हाला पैशात विकत घेणार. अरे सन्मानानं, स्वाभिमानानं राहणारी कोरेगावची जनता आहे. तुमच्यासारखी 50 विकत घ्यायची ताकद निर्माण करणारा महेश शिंदेचा आमदार झाला, लक्षात घ्या. मागे एक बारकं गाव आहे भांडेवाडी, यंदा आल्याचे 32 कोटी मिळाले. 1.5 वर्षाच्या आत कोरेगाव मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये 12 बागायत करून पाणी देणार. आणि मग आमचे तरुण किती पैसे कमवणार मी तुम्हाला दाखवतो. अरे आम्ही सन्मानानं कमवायला शिकवतोय. तुमच्या भेटाची आम्हाला गरज नाही. आजही काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक नाही. आम्हाला वाटत नव्हतं हे सुधरेल, पण सुधारायचं काही नाव घेत नाही. पाण्याचे रस्ते स्वतःच्या पैशाने केले. विधानसभेचा संपूर्ण पगार शेतकऱ्याच्या पानंद रस्त्याला या ठिकाणी दिला. घरामध्ये 1ही रुपया राजकारणात आमच्या आला नाही. सगळा पैसा जनतेसाठी वापरला गेला. मी अभिमानाने सांगतो, या गावामध्ये 9.5 किलोमीटरचे पानंद रस्ते आम्ही तयार केले. खर्चानं हे तयार केले. आता काही ठिकाणी पानंद रस्त्याची कामं चालू आहेत. स्वतःला कामं करायला जमत नाहीत, पण अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. मुरुम कसा काढतोय ते बघतो, तुमच्या गुन्हे दाखल करतो. अरे चॅलेंज देतो तुला. माती आमची, भूमी आमची, तालुका आमचा, शेतकरी आमचा, शेत आमचा, रस्ता आमचा. आणि तू कोण आला उपरा आम्हाला अडवणारा? आडवा हे आडवा करून दाखवू. कालपासून सगळी कामं बंद करायचा प्रयत्न करताय तुम्ही. दम आहे आडवे, या आडवे केल्याशिवाय या तालुक्यातली जनता राहणार नाही, तुम्हाला सांगतो. अरे गुडगाभर चिखलात शेतकरी चाललाय. 1-1 किलोमीटर डोक्यावरती रोज घेऊन बाहेर पडतोय. इथं आम्ही स्वतःच्या पैशाने जर लोकांना रस्ते करून देतोय,
तर तुम्ही त्याच्यात राजकारण आणता. धमक्या बिमक्याला आम्ही घाबरत नाही. आमच्यात सुद्धा धमक आहे. फक्त आम्ही शांत आहे, अहिंसेचे पुजारी आहे. याचा अर्थ त्याचा आम्ही कुठेतरी वीक आहे असं समजू नये. आज आम्हाला आमचं काम करू द्या. कोरेगाव खूप सुंदर त्या ठिकाणी आम्ही डेव्हलप करतोय. तुम्ही पाहताय डाव्या बाजूला जाताना सुंदर हळदीराजे गार्डन त्या ठिकाणी उभं राहतंय. आज खूप सुंदर अशी आपली गेस्ट हाऊसची इमारत त्या ठिकाणी विश्रामगृहाची इमारत उभी राहते. पुढे गेल्यानंतर नदीचा प्रकल्प बघा. चौकातली आमची सुंदर भाजी मंडई बघा. भाजी मंडई बाबतीत टीका केली जाते. आम्हाला सांगितलं जातं अरे भाजी मंडईला एवढे पैसे का वाया घालवले. सरकारचे पैसे वाया घालवले. तुझ्या पाचे तर घेतले नव्हते कोणाच्या. अरे आमचा नेता खंबीर आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, महेश यांच्या पाठीमागे ठाम आहे. तुम्हाला काय एवढं पोटात दुखते. चांगलं झालं की नवा दादा फक्त बारामतीनं करायचं ना आमचे काय नुसतेच बघत बसायचो. तिथं बसून यांनी आम्हाला शिकवायचं. हा बारामतीत बघा केवढा विकास केला, लय मोठा नेता आहे. अरे तुम्ही काय केलं. काय अवस्था केली. उकिरड्यापेक्षा वाईट अवस्था गावांची केली. आज आम्ही गावं चांगली करतोय. आमच्या कामगारांवरती हल्ले केले जात आहेत, हाकलून दिलं जात आहे. प्रत्येक कामामध्ये अडथळा आणला जातोय. पेशन्स ठेवणार. आम्ही लोकशाहीवरती विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही तुमच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला लोकशाहीतून उत्तर देऊ हा शब्द आज या भाषणाच्या सभेत तुम्हाला देतो. आम्हाला वाटत होतं खासदारकीच्या पराभवानंतर तुम्ही सुधाराल, पण ते तुमचं सुधारायचं काही चिन्ह नाही. इलेक्शनला 2 महिने राहिलेत. कुणाला कमी लेखायचं नाही. जे आपण केलंय ते जनतेला सांगायचं. आपल्याला ओढून ताणून सांगण्याची काही गरज नाही. आता लासूरण्यात ह्या रस्त्यावरून येत होतो. माझ्या माता भगिनी मला नमस्कार करत होत्या, हसून सांगत होत्या खूप सुंदर रस्ता झालाय महेश दादा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आपल्या विकास कामातून आपण बोलायचं, गोरगरिबांच्या सेवेतून बोलायचं. आपण जे काय करायचं हे सामान्य जनतेला ताकद देऊन करायचं. आज आमच्या माता भगिनी या ठिकाणी बसल्या. राज्य सरकारनं सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला. 46,000 कोटी रुपये राज्याच्या बजेट मधले, अर्थसंकल्पातले आज आमच्या माता भगिनींच्या खात्यावरती टाकण्याचा निर्णय घेतला. 30 वर्षामध्ये हे कुणाला जमलं नाही. एवढं मोठं काम आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं. कुठली जात बघितली नाही, कुठला धर्म बघितला नाही. प्रत्येक माता भगिनींना अर्थकारण करण्यासाठी, तिला ताकद देण्यासाठी या ठिकाणी सरकारने एवढं प्रचंड मोठं काम केलं. हे सगळं होत असताना परवा दिवशी एका न्यायालयामध्ये त्यांनी वक्तव्य केलं. महिलांना म्हणाले, तुम्ही शासनाला जे पैसे भरता तेच पैसे शासन तुम्हाला देतं. आपल्यातल्या किती महिला दर महिन्याला 1,500 रुपये सरकारला भरतात तेवढं मला हात करून सांगा. भरता का कधी. खोटं किती बोलायचं. पहिल्यांदा काय म्हणले, पैसेच येणार नाही. फिरून सांगत होते की नाही. आमदार महेश शिंदे, एकनाथ शिंदे यांनी ते सगळे सरकार खोटं बोलतंय. पैसे आले, पोटात दुखायला लागलं. पुढच्या टप्प्यात काय बोलायला सुरुवात केली, 2च महिने पैसे मिळणार. तिसरा हप्ता आला काय, तिसरा हप्ता यायला लागला नाही. नंतर रेग्युलर झालं का, झालं. एक खोटं बोल पण भेटून बोल. एवढा एक कलमी कार्यक्रम आता त्यांच्याकडे आहे.
त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. पण जयवंत आप्पा हा जो संघर्ष चाललाय, एका बाजूला आपण विकासामध्ये संघर्ष करतोय, आपल्या भागाचा आपल्या घराचा विकास करताना आपल्याला संघर्ष करायला लागतोय, ही फार मोठी शोकांतिका आहे. आजपर्यंत एवढी मोठी राजकीय संस्कृती या कोरेगाव मतदारसंघानं पाहिलंय. डॉक्टर शालिनीताई पाटील सुद्धा, स्वर्गीय शंकरराव अण्णा सुद्धा, पण एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण आपण कधी पाहिलं नव्हतं. ही सगळी विकासात्मक नेतृत्व होती. यांनी समाजाला देण्याचा प्रयत्न केला, पण कधीही समाजातलं एखादं चांगलं काम हाणून पाडण्याचा कधी प्रयत्न केला नाही. परंतु हे आपल्यात नसणार, ज्यांचा आमच्या मातीशी नाळच नाही. आमचा युवा नेता राहुल म्हणाला, साहेब तुमच्या हातात रुद्राक्षाची माळ आहे, तुम्ही जनतेची नाळ तोडू नका. राहुल आणि आपण जन्मलो इथंच, आणि त्यातल्या त्यात तुझा आमदार मोरा मागचा आहे. करतो, लक्षात ठेव. त्यांना त्याचं काही देणं घेणं नाही, त्यांना इथली कुठली गोष्टच माहित नाही. आज प्रत्येकाचे सुखदुःख आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण आम्ही ते जगलोय जगतोय. लक्षात घ्या. बरेच जण येतील जातील, आज पण या लोकांचा आमच्यावरती विश्वास नाही. प्रत्येक बार मध्ये आता जाऊ इथली 5-5 पोरं आणून बसवल्या. आमच्या पोरांना बोलवतात आणि विचारतात किती पैसे पाहिजेत तुम्हाला. फोटो सहित, नावासहित माझ्याकडे त्यांचे नंबर आहेत. आणि व्हॉट्सअप कॉल आला की आमची पोरं रेकॉर्डिंग करून ठेवतात. त्यांचे कॉल उचलून नेतात, सगळ्याकडे रेकॉर्डर दिलेत. तुम्हाला किती पैसे पाहिजेत. उशिरामध्ये बसलेत, गोरेगावात बसलेत, सातारवाडात बसलेत, आंबवडे फाट्यावर बसलेत, आणि 100% कुठून आलेत? जावळीत आलेत आणि मुंबईत आलेत. म्हणजे त्यांचा आजही युवराज दादा आपल्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यावरती विश्वास नाही, ही सत्य गोष्ट आहे. रवी दादा, तुम्ही राजकारणामध्ये सामान्य घरातून राजकारण सगळ्यांनी करायला सुरुवात केली. सगळी लहान पोरं तुमच्यासारखी बरोबर घेऊन आज आपण राजकारण केलं. पण एक प्रचंड विश्वास आणि प्रेमाचं नातं एकमेकाशी झालेलं होतं. आज मी कुणाला विचारत नाही आणि कुणाला पैशातनं झोकत नाही. लक्षात घ्या. त्यांचं एकच असतं, यंदा 5 गाड्या भरून पैसे आणल्यात, आता सोडतच नाही. त्या रावणाकडे अख्खी लंका होती सोन्याची, एका मारुतीनं पिटवून दिली. ही आमचा इतिहास आहे. लक्षात ठेवा. तुझं पैसे आम्हाला करायचे काय? ज्या कोरोनाच्या काळात साधं 2 रुपयाची गोळी तुझ्या कार्यकर्त्याला तुम्ही दिली नाही, आणि तुझ्या पैशाचं करायचे काय आम्हाला? आमची जिरवायला पैसे द्या, पण जनता तुमची जिरवणार ही 100% आहे. आणि अरे रात्रंदिवस आम्ही या मातीत काम करतो. शेवटच्या दिवशी याचं विचारायचं, बरं आहे का? आता पोरं सांगतात आमचं बरं आहे, तुम्हीच वाशेला जा आणि तुमचं बरं होईल म्हणून सांगतात. आपल्याला या मतदारसंघामध्ये शाश्वत विकास करायचा. हे पहिले 5 वर्ष आपण ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरण करतोय. आज मला लासूरने रस्ता पूर्ण करायचा होता. कुंभे लासूरने, हनुमान दादा येत आहेत, मंगेश आहे, सगळे आमचे सुधीर ताते सगळे आहेत. मी हा रस्ता 2022 ला मंजूर केला होता, पण या बहादरांनी स्वतःचा बोर्ड टाकला आणि आम्हीच केला म्हणून सांगितलं. दादा म्हणजे जाऊ द्या साहेब, करू द्या त्यांना, आपण काय बोलायचं. मी पण जाहीर केलं, तुमचा मंजूर असला तर तुमचा टाका, नंतर आम्ही आमचा टाकतो. 1 वर्ष नाव होतं का दादा? 1-1.5 वर्ष काय नाव नव्हतं. जेव्हा आमचा होता तर आमचा मी टाकून घेतला. त्याचं कारणच असं होतं की लासूरने हे गाव एक आडगळीतलं गाव पडलेलं आहे. या गावातून वाहतूक तयार चालू झाली पाहिजे, तर या गावचं अर्थकारण चांगलं होईल, हा एक विचार माझ्या डोक्यात होता. म्हणून
कुमट्यापासून लासुर्णे, लासुर्ण्यापासून सातारा आणि पुढे कुमट्यापासून सांगवी असेल, चिमणगाव असेल, हे संपूर्ण चिमणगाव पासून ही चेन आज आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. त्याचं कारण असं आहे, आता आमच्या स्वप्नातला कोरेगाव ते फलटण रस्ता जो 1100 कोटी रुपयाचा रस्ता आहे, त्यातले 550 कोटी रुपये राज्य सरकारनं आपल्याला मंजूर केलेले आहेत. या रस्त्यानं संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातली वाहतूक ज्या वेळेला कर्नाटकला जाणार त्यावेळेला सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे फलटण, रेडेघाट, चिलेवाडी, भांडरे, कोरेगाव, लासुर्णे आणि सातारा हा सगळ्यात जवळचा मार्ग असेल. आणि हा मार्ग विकसित केल्याशिवाय तुमचा आमदार गप्प बसणार नाही हा शब्द आज या ठिकाणी देतो. हा प्रचंड मोठा रस्ता आज आम्हाला करायचे आणि या रस्त्याच्या माध्यमातून अर्थवाहिनी या गावची सुरू करायची. जी विकास कामं चालले त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय, शेती पाण्याचा प्रश्न आपण मिटवलाय, प्रत्येक शिवारात बंधारे दिलेले आहेत, तुम्ही मागाल त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता राहिलेले पण हे कॉन्क्रिटीकरण, हे चौक, हे पण आपण या डिसेंबर मध्ये 3-4 कोटी एकदम देऊन लगेच आपण क्लिअर करून टाकू. परंतु काही लोकांची कीव करावी वाटते. आम्ही ज्या वेळेला घाडगे वस्तीवरती त्या मंदिरात गेलो होतो, त्या मंदिरातले घाडगे काका इथे कुठेतरी असतील, 2-3 असतील, त्यांना विचारा. त्यांच्या समोर आपण फोन लावला होता. एवढ्या उतारानं जर अप्रोच रस्त्याला जर माणसं येणार असतील तर फार मोठा प्रश्न निर्माण होईल. तुम्ही तातडीनं ते मंजूर करून द्या. त्यांनी सांगितलं होतं आम्हाला वरच्या लेवलला MSSRDCच्या प्रमुख, NHAIच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला सांगा. आम्ही बैठक घेतली. त्या बैठकीचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही ती बैठक घेऊन तो अप्रोच रस्ता करणार आहे. परंतु काही लोकांना ही गोष्ट कळली, रस्ता मंजूर होऊन खाली आलाय, रस्ता होणार आहे, गेला नारळ फोडला. तुमची इच्छा असली तर त्यांचा अप्रोच होऊ द्या, माझा अप्रोच 3 वर्षानं होईल, चालेल का? आपण 3 वर्ष थांबायची तयारी आहे माझ्या. अरे काय गडबड चालल्या, अजूनही सुधारत नाही. मी सांगतोय भाऊ करते, सांगा समजून सुधारा म्हणून. काम केलं कुणी आणि का केलं? तर आमची म्हातारी एवढ्या चढाला वर चढली आणि पूर्ण स्पीड मध्ये गाडी आली, ऍक्सिडेंट होणार म्हणून आम्ही ते काम केलं आमच्या म्हाताऱ्यांसाठी. तुझा काय संबंध आहे? त्यामुळे काळजी करू नका. पूर्ण ताकद आपल्या या पार्टीला, या गावाला देण्याचं अभिवचन आज या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आणि आपण एवढा मोठा कार्यक्रम, एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी केला, त्याबद्दल संपूर्ण पार्टीचं या ठिकाणी आभार मानतो. आज माझ्या प्रेमातली काही माणसं या ठिकाणी आले, तुम्हाला उदाहरण पण दिली पाहिजे. राऊतवाडी सारखं मालगाव शेजारचं गाव आहे, एक छोटस गाव आहे, खूप सुंदर गाव. त्या गावामध्ये आम्ही इमारत दिली होती, पण त्या इमारतीचं मंदिरामध्ये रूपांतर तिथल्या राऊतवाडीच्या आमच्या मंडळीने केलं. इतकं सुंदर मंदिर बांधलं. आज तिथली बाकीची जी लोक आहेत, ती सगळी लोक, तिथले सगळे गावचे प्रमुख आज आपल्या पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करतात. त्यामध्ये अठरा कमिटीचे अध्यक्ष तुकारामराव घाडगे, अनिलजी काळंगे, योगेशजी दाने, सागरजी दाने, अमोल साळुंके, शामराव साळुंके, राजेंद्र भोसले, दत्ता दाने, अरुण चव्हाण, भगवान दाने, नानासाहेब काळंगे, सुरेश घाडगे, संतोष साळुंके, दीपक घाडगे, हे सगळे लोक आज आपल्यावरती प्रेम दाखवून या ठिकाणी आपल्या पार्टीमध्ये प्रवेश करतात. मी आपण सर्वांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांचं आपल्या पार्टीमध्ये स्वागत करावं. आणि पुन्हा एकदा आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल
आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.